नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आज आपल्याला नंदिनी, जीवा, पार्थ, काव्याचा छान असा गृहप्रवेश पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी घेतलेले उखाणे सुद्धा खूप छान आहेत, तर ते सुद्धा ऐकायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे स्वागताची तयारी झालेली असते. मानिनी ओवाळण्यासाठी ताट घेऊन दारामध्ये उभी असते. तेवढ्यातच तिकडून युग पळतच येतो आणि तो व्हिडिओ काढत असतो, त्यामुळे त्याचं लक्षच नसतं. तर आता तो म्हणत असतो की आले आले, तर आता तो पडायला लागतो. तर मानिनी त्याला म्हणत असते की अरे हळूहळू मेल्या पडशील ना, असं म्हणून इकडे मिथुन दादा त्याला आता ओढूनच आतमध्ये घेतात. तर ते चौघेही आलेले असतात. पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं, तर जीवाने नंदिनीला उचलून घेतलेलं असतं. दोघेही उचलूनच घेऊन आलेले असतात. मिथुन दादा म्हणत असतात की अरे अरे, वरातीत सुद्धा उचलून घेऊन नाचलाय, आता कडेवर घेऊन फिरता का सगळीकडे, ठेवा खाली ठेवा. तर आता काव्या सुद्धा खूप चिडलेली असते, तर ती ठेवा खाली म्हणत असते. नंदिनी सुद्धा जीवाला म्हणत असते की जीवा सोडा ना खाली, तर जीवा म्हणत असतो की असू दे ग. आणि आता तो पार्थला म्हणत असतो की बडे भैया काय विचार आहे. मग पार्थ म्हणत असतो की इच्छा तर नाहीये सोडायची, पण माझ्या हाताला थोडी कळ आलेली आहे. तर जीवा सुद्धा म्हणत असतो की माझ्याही काय आहे ना, माझी जरा कारभारीन लईच भारी आहे. आता असं म्हटल्याबरोबर सगळे त्याला म्हणत असतात काय रे काय बोलतोय. तर नंदिनी सुद्धा त्याला मारते. तर तो म्हणत असतो की अरे भारी म्हणजे कमाल आहे कमाल, असं म्हणून दोघेही आपापल्या बायकांना खाली सोडतात. आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. मानिनी या चौघांचं औक्षण करते. सगळ्यात आधी काव्य आणि पार्थला टिक्का लावते आणि त्या दोघांचे औक्षण करते. तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं. त्यांचं आता झाल्यानंतर ती नंदिनी आणि जीवाला सुद्धा ओवाळते. आता ती थोडीशी इमोशनल झालेली असते. सगळ्यांचं ओवाळून झाल्यानंतर इकडे पार्थ तिला पाहून म्हणत असतो की माते आपल्याला का रडवायास येत आहे. आता असं म्हटल्याबरोबर सगळे हसतात. तर मानिनी म्हणत असते की तुला नाही कळणार मेल्या, तुम्हा चौघांचं दुसऱ्यांदा लग्न होतंय, पण मला असं वाटतंय की मी आज पहिल्यांदा सासू झालेली आहे. असं म्हणताच हे चौघेही हसतात. तर मानिनी म्हणत असते की आणि जी माझी काही हौस राहिलेली आहे ना, ती सगळी मी आता पूर्ण करणार आहे. कोणीही काहीच बोलायचं नाहीये, सांगून ठेवते. तर जीवानी पार्थ म्हणत असतात की अजिबात नाही. तर विक्रम सुद्धा म्हणत असतो की होणार होणार, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, कोण तुला अडवतंय ना ते बघतोच मी. तर मग काव्या म्हणत असते की सासूबाई मी काय म्हणते, तुमचे हे दोन्ही घोडे आजच पहिल्यांदाच लग्न करून आपल्या घरी आले आहेत असं समजा, हे सगळं पहिल्यांदाच झालेलं आहे असं समजा. तर लगेच काव्याला पार्थ म्हणत असतो की तुम्ही पण याला कलशच समजा, फुटबॉल नका समजू. असं म्हणून इकडे जीवा तर खूपच मोठमोठ्याने हसायला लागतो. सगळेच मंडळी आता इथे हसायला लागतात. तर काव्या म्हणत असते की नंदिनी ताई बघ की ग, गृहप्रवेश व्हायच्या आधीच मला टोमणे मारायला लागले. तर नंदिनी म्हणत असते की पार्थ आम्ही युटर्न घ्यायला हवाय का. तर मग पार्थ म्हणत असतो की नाही नाही. तर जीवा म्हणतो की एक मिनिट, तू आम्ही काय म्हणते बे. तर नंदिनी म्हणते की आम्ही म्हणणारच ना, माझी आणि काव्याची टीम आहे, लग्न जरी झालं असलं तरी ती तशीच राहणार आहे. तर ती म्हणत असते की आम्ही येतो जोडीने आणि जातो जोडीने, त्यामुळे खबरदार तुमच्या दोघांपैकी कोणीही मला किंवा काव्याला जर त्रास दिला ना तर लक्षात ठेवा. तर नंदिनी पुन्हा म्हणत असते की लगेच भोगावे लागेल, कळलं का देशमुख बॉईज. तर जीवा म्हणतो की हो मला लगेच कळलं दादा, मी काय म्हणतोय, शहाण्याने मोहाला शरण जावे असे जे बाबा म्हणालेत ना, ते अगदी करेक्ट म्हणाले आहेत. नको ना तुझ्या बायकोला काही बोलू. तर पार्थ म्हणतो की नाही रे, नाही छळणार मी माझ्या बायकोला, मला खूप आवडतात त्या. तर असं म्हणताच आता सगळेजण हसायला लागतात. तर विक्रम म्हणत असतो की चला चला, आता त्या मुलींना असंच बाहेर ताटकळत ठेवणार आहे का, चला आतमध्ये घेऊन या. तर आता मानिनी म्हणत असते की नाही नाही, उखाणे घेतल्याशिवाय मी कोणालाही आतमध्ये येऊ देणार नाहीये. तर मग लगेच विक्रम म्हणतो की अरे बरोबर आहे, माझ्या लक्षातच नव्हतं. चला मस्तपैकी छान उखाणा घ्या आणि विशेषतः पोरांनो वेगळे उखाणे घ्या, तेच जुने मेथीची भाजी वगैरे काही घेऊ नका, छान सुंदर असे उखाणे घ्या. तर इकडे मिथून म्हणत असतो की ते काय हो, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर असा तर तो म्हणायला लागतो. तर मंजू म्हणत असते की ओ, त्याच्या पुस्तकाचा भूगोलाचा कवर तुमच्या जवळच ठेवा. तर सगळे हसायलाच लागतात. चौघेही म्हणत असतात की आम्ही काही तसले जुने नावं काय घेणार नाहीये, आम्ही खूप छान अशी नावं तयार करून आणलेले आहेत आणि जे आम्ही करतो ना ते ट्रेंडिंगच असतं. तर नंदिनी म्हणत असते की हो, आणि आमच्या उखाण्यामध्ये तुम्हाला तो आनंद नक्कीच मिळणार आहे. तर लगेच काव्या म्हणत असते की मी तर म्हणते
युग तू ना तुझा कॅमेरा चालूच कर, अजिबात बंद करू नको, कारण हे सगळे उखाणे जर तू सोशल मीडियावर टाकले ना तर मिलियन्समध्ये व्ह्यूज येतील, असं म्हणून युग सुद्धा कॅमेरा चालू करतो. तर काव्या म्हणत असते की नंदिनी ताई पहिला मान तुझा. तर आता नंदिनी म्हणत असते की नाही, मी तुझी मोठी ताई असली ना तरी ते देशमुखांच्या घरी तू थोरली सुनबाई आहे, म्हणजे तू माझी थोरली जाऊबाई आहे, त्यामुळे हा मान तुझा आहे. तर ती म्हणत असते काय ग ताई, पण आता सगळ्यांनी सांगितल्यामुळे काव्या तयार होते उखाणा म्हणण्यासाठी. तर आता तिचा उखाणा इथे चालू झालेला आहे. प्रेक्षकांनो ऐका बर का. गावच्या वेशीवर बहरला पळस, गावच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस, कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, नाव घेते राखून या मानवडील धाऱ्यांचा, मोहित्यांची धाकटी नि देशमुख यांची थोरली, मोहित्यांची धाकटी नि देशमुख यांची थोरली, पहाट घेऊन आली आहे आता काळ रात्र सरली, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, 7 जन्म माझे झाले देशमुख यांचे पार्थ. असं आता ती नाव घेतात सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सगळेजण खूप छान असे म्हणत असतात, वा वा म्हणत असतात. तर युग म्हणत असतो की अरे वा वहिनी, याला म्हणायचं खरा उखाणा, म्हणजे वहिनी ग्रेट आणि तिचा उखाणा थेट. तर मानिनी सुद्धा म्हणत असते की खूपच छान काव्या, ग्रेट. तर आता इकडे विक्रम म्हणत असतो की ठीक आहे, सुना तर आपल्या ग्रेट आहेतच, पण आता आपला मुलगा सुद्धा काही कमी नाहीये, सरस आहे एकदम सरस, चला होऊन जाऊ दे एकदम सरस उखाणा. तर इकडे जीवा म्हणतो की बडे भैया चल चालू कर. तर पार्थ म्हणत असतो की सरस वगैरे काही नाही, माझा एकदम साधा सरळ उखाणा आहे. तर काव्या म्हणत असते की नाही, साधा जरी असला ना तरी तो सरसच उखाणा असणार आहे. तर पार्थता चालू करतो. मोहित्यांची लेख लाखामध्ये, मोहित्यांची लेख लाखामध्ये, धरतो मी हात इरादे माझे नेक, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्याने, लाख इच्छा मनी जन्म घेती नव्याने, संसाराच्या या वेलीवर 2 कळ्या याव्या, आता साऱ्या संकटाच्या सावल्या सराव्या, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्या. असं म्हणून सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात, कारण त्याने सुद्धा खूप छान उखाणा घेतलेला असतो. तर नंदिनी आता शिट्टीच वाजवते. जीवा म्हणत असतो की अरे बाप रे, काय वा वा वा, क्या कमाल कमाल उखाणा घेतलास तू, असं म्हणून आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला जीवा आणि नंदिनीचा उखाणा ऐकायला मिळणार आहे. तर नंदिनी उखाणा घेत असते की लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबडासा राया, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म 7 द्यावो नंदिनीचे जीवा. तर जीवा सुद्धा आता त्याचं नाव घेतो. कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील ना रुखमाई. तर असं म्हणतात सगळेजण टाळ्या वाजवतात. नंदिनी आणि काव्या गृहप्रवेश करतात. तो कलश ओलांडून आतमध्ये येतात आणि लक्ष्मीच्या पावलांचे त्यांचे ठसे घेऊन देशमुख परिवार त्यांचे खूप छान असे स्वागत करत आहे आणि आता त्यांच्या संसाराला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. येथेच थांबूया. धन्यवाद.